फायनली या 36 दिवसानंतर जो काही हलकल्लोळ माजला होता किंवा जंतर मंतरमध्ये दिल्लीमध्ये जे काही उपोषण चालू होतं, जे नीट एक्झामचे पेपर लीक झाले आणि त्यामुळे बऱ्याच स्टुडंटनी आत्महत्या केली. ह्या मुद्द्याला पकडून हे उपोषण होतं आणि त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्याचा राजीनामा मागत होता आणि तो आज त्यांनी दिलेला आहे. ही झाली पहिली गोष्ट, म्हणजे पहिली पायरी तर चढलेली आहे. जे उपोषणामागचं मोटिव्ह होतं ते तर साध्य झालेलं आहे. दुसरी गोष्ट की आता तरी ह्या गोष्टी स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं की विद्यार्थी हे भविष्य आहे आणि मला माझी सरकारला विनंती आहे की जे कोणी ह्याच्या पाठीमागं होतं किंवा जरी लीक झाले म्हण, कुणी लीक केले म्हण, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि योग्य ते शासन करा. म्हणजे परत कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे. असे कायदे होऊ देत की परत हिंमतच झाली नाही पाहिजे गुन्हे करायची. म्हणजे चुका करताना पण विचार केला पाहिजे की करू का नको. जेव्हा तुम्ही कुठलेही कायदे कडक कराल त्याशिवाय ह्याला पर्याय नाही. फायनली या गोष्टी झाल्या. तुम्ही खाली व्हिडिओ बघू शकता. न्यूजमध्ये बऱ्याचशा गोष्टी येत आहेत. त्यामुळं हे उपोषण करताना ज्या विद्यार्थ्यांना बरेचसे त्रास झाले, बरेचसे म्हणजे अति प्रमाणात क्रूर प्रकारे जो त्रास झाला, जसं लाठीचार्ज झालं, खाणं-पिणं बंद केलं, त्यामुळे बाहेरून लोकांनी खाणं-पिणं प्रोव्हाइड करायला चालू केलं किंवा सर्व धर्माची लोकं म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे कोणी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले, ज्यांनी हेल्प केली, त्यांची मी शतशः ऋणी आहे. तरी तिथे अवेलेबल नसले तरी माझे माझे भारतीय, माझे जे बांधव आहेत, ते हे फेज सहन करत होते आणि मी जरी तिथे अवेलेबल नसले तरी माझे बंधू भगिनी जे काही सहन करत होत्या ते जाणवत होतं. त्या व्यतिरिक्त धर्मसमभाव झाला, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तिथे खूप अशक्य गोष्ट होती ही. राजीनामा मिळणे ही सर्वात अशक्य गोष्ट होती. परंतु तुम्ही एकनिष्ठपणे कंटिन्यू त्यांच्या प्रत्येक वॉरला उत्तर द्यायला चालू केलं. कदाचित त्यामुळे राजीनामा झाला. पहिली पायरी तर चढलो आहेत. अजून भरपूर जंग बाकी आहे. हे शिक्षण व्यवस्था सुरळीत होणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण येणारं पुढचं भविष्य, पुढचे भविष्यातले नागरिक, पुढचे भविष्यातले स्टुडंट यांना परत ह्या गोष्टी सहन कराव्या लागू नये. त्यामुळे सरकारला विनंती आहे की ह्या गोष्टीकडे स्ट्रिक्टली बघा. येणारं भविष्य बुजवायचं काम करू नका. Education is a most important part for all student and future student. So please take care.